सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. काल आपण बघितलं की डॉक्टर वॉशिंग्टनना किती छान गौरवलं गेलं. हार्वर्ड युनिव्हर्सिटीकडनं डॉक्टरेट ही सन्माननीय पदवी त्यांना मिळाली. आता त्याच्या पुढे बघूया की आपण ते काय करतायत ते. डॉक्टर वॉशिंग्टनना 1895 साली अटलांटा कॉटन स्टेट अँड इंटरनॅशनल एक्सपोजिशनच्या समारंभानिमित्त प्रथमच भाषणासाठी पाचारण्यात आलं. एका निग्रोला जाहीरपणे गोऱ्यांच्या सभेत व्याख्यानासाठी बोलावलं जात होतं. साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा विषय झाला. व्यासपीठावर गोऱ्या पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हा काळा शिक्षक बसणार आणि तेही राष्ट्राध्यक्ष क्लिव्हलँड यांच्या समवेत. अघटितच होतं हे सारं. डॉक्टर वॉशिंग्टनना आपल्या जबाबदारीची जाणीव होती. साऱ्या देशाची प्रतिक्रिया ते जाणून होते. सत्वपरीक्षेची वेळ पुऱ्या तयारीनिशी ते अटलांटाला गेले. त्यांच्या भाषणाचे पडसाद देशभर उमटले. निग्रो बांधवांची तळमळ, त्यांची धडपड, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी जाहीरपणे लोकांसमोर आल्या. भ्रातृप्रेमाला आवाहन केलं गेलं. यानंतर अनेक ठिकाणी त्यांना भाषणासाठी जाण्याचा योग आला. ज्यांना निग्रोंविषयी, त्यांच्या उत्कर्षाविषयी आस्था होती ते स्वतःहून डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या कार्यास हातभार लावण्यासाठी पुढे आले. अनेक भाषणातून निधी उभारला गेला. स्वतः डॉक्टर वॉशिंग्टननी व्याख्यानांचे दौरे काढले. आपल्या अडचणी लोकांपुढे मांडल्या. टस्कगी शाळेचे कार्य लोकांसमोर आणले. टस्कगी शाळेसाठी आर्थिक मदत मिळवली. एक अमोघ वक्तृत्वशैली असणारा वक्ता म्हणून त्यांचा बोलबाला झाला. तसेच शिक्षणाचा नवा अर्थ लावून दाखवणारा, मानव सुजाण बनवणारा एक शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती झाली. सतत 15 वर्ष अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यावर एका बाबतीत मात्र हार मानण्याची वेळ आली होती. ते हताश झाले होते. कारण एकट्या डॉक्टर वॉशिंग्टन पुरतं नव्हतं. अमेरिकेच्या या दक्षिणेकडच्या प्रदेशाला ग्रासू पाहणारं कारण फार फार भयावह होतं. गुलामांच्या व्यापारावर बंदी घालणारा कायदा युरोपीय राष्ट्रांनी अंमलात आणायला सुरुवात केल्यानंतर दलालांनी अमेरिकेच्या दक्षिणेत अवैध मार्गाने गुलामांचा व्यापार सुरू केला. हे गुलाम म्हणजे आफ्रिकेतील अशिक्षित अडाणी निग्रो. या निग्रोंच्याच शारीरिक बळावर दक्षिण अमेरिकेचं प्रचंड कापूस साम्राज्य पोसलं जात होतं. जवळजवळ फुकटात पडणारं मनुष्यबळ आणि कापसाला मिळणारा भरमसाठ भाव या दुहेरी फायद्यामुळे दक्षिणेकडचे गोरे शेतकरी गब्बर झाले होते. घराघरातून सोन्याचा धूर निघत होता. कापूस सम्राट दिवसादिवसांनी आपलं धन फुगवत होते आणि आफ्रिकेतून आणलेला निग्रो गुलाम कणाकणाने झिजत होता. झिजता झिजता कपाशीचं साम्राज्य विस्तारित होता. कापसानं आणलेल्या अफाट सुबत्तेमुळे येथील शेतकरी आंधळा झाला होता. कपाशीचा हंगाम संपताच तो गुलामांना जंगलतोड करायला लावून जमीन तयार करायला लावित होता. पुढच्या हंगामात अधिक जमीन कापसाच्या लागवडीसाठी आणण्यासाठी. जंगलतोडीनंतर जमिनीतील मुळंही उखडून जाळली जात. ही आग अपघाताने वेडीवाकडी पसरे आणि उरली सुरली वनसंपत्ती स्वाहा करी. कापूस सम्राटांचा हा आधाशीपणा अलाबामा राज्याला भोवला. झाडांचा समूळ नाश केल्यानं होणारे दुष्परिणाम अलाबामाला भोगावे लागले. कारण तेथील जमीन उताराची. त्यामुळे घोंगावणाऱ्या वाऱ्याने आणि पावसाच्या पाण्याने जमिनीचा वरचा सुपीक थर धुवून गेला. जमिनीला पकडून ठेवायला झाडं होतीच कुठं. पर्जन्यमानात बदल झाला. हिमवर्षावाच्या रूपानं मिळणाऱ्या सुखद ओलाव्याला ती जमीन मुकली. आता तिला तोंड द्यावं लागत होतं झोडपणाऱ्या आणि आपल्याला ओरबाडून लुटून नेणाऱ्या पावसाला. अलाबामाच्या सुपीक जमिनीत अतोनात धूप झाली. वनस्पतींचं नैसर्गिक खाद्य समुद्राच्या पोटात वाहून गेलं. मग ही उणीव भरून काढण्यासाठी भरमसाठ किमतीची महागडी व्यापारी कृत्रिम खतं, पोटॅश, नत्र, फॉस्फरिक ॲसिड,
जमिनीची अशी धूप चालू असतानाच तिच्यातला उरला सुरला कस खादाड कापूस शोषून घेत होता. त्याच्या लागवडीला खळ अटकाव कसा तो नव्हताच. वर जमिनीमागून जमीन, शेतामागून शेत उजाड होत चाललेलं. सारा अलाबामा उजाड झाला. पण पैशांच्या धुंदीनं विचारांची कवाडं बंद झाली होती. भविष्याची फिकीर करायला कुणी तयारच नव्हता. सारे विनाशाकडे स्वतःच्या पायांनी वाटचाल करीत होते, डॉलर्स डोळ्यावर बांधून. गेली 250 वर्ष निग्रो गुलाम अमेरिकेच्या या दक्षिणेकडील राज्यांच्या समृद्धीसाठी राबत होता. पण जमीन किंवा तिच्यापासून मिळणारं उत्पन्न या दोन्हीलाही तो वंचित होता. मुक्त झालेल्या निग्रोंना ठरल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामागे 40 एकर जमीन आणि 1 खेचर मिळालं असतं तर या समाजाचं जीवन थोडं तरी सुसह्य झालं असतं. पण तसं न झाल्याने तो पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या पूर्वीच्याच धन्याकडे अन्नावारी राबत होता. त्याच्या इशाऱ्यावर आपल्या झोपडीच्या उंबरठ्यापर्यंत कापूसच लावावा लागे. कापसाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या दक्षिणेत निग्रोंच्या हलाखीला पारावार उरला नाही. कापसाच्या एकमेव लागवडीमुळे अन्नाचा अभाव, त्यात भर जीवापाड कष्टांची. त्यामुळे तो आणखीनच खचला, पिचला, निरुत्साही झाला. कापूस सम्राटांच्या हवेची झळ निग्रोंपर्यंत मर्यादित न राहता गरीब गोऱ्या शेतकऱ्यांच्या घराला भिडू लागली. कोणे एकेकाळी समृद्ध आणि संपन्न असलेल्या अलाबामात आता सर्वत्र नजरेला पडत होता तो उद्ध्वस्त दलित समाज आणि धुपलेली निकस जमीन. जमिनीचा कस शोधणारी, त्याचं शोषण करणारी पिकं सातत्यानं लावून जंगल तोड करून आपला विनाशाचा मार्गच जणू त्यांनी आखून घेतला होता. सर्वनाशापासून अलाबामा नव्हे, साऱ्या दक्षिणेला वाचवण्यासाठी कोणातरी तारणहाराची नितांत गरज होती. 1896 साल उजाडलं. डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन आपल्या कार्यालयात हताश होऊन बसले होते. त्यांनी या भागातील आपल्या बांधवांना जमीन कसायला, दुभती जनावरं पोसायला, जोडधंदे सुरू करायला, मुलाबाळांना शाळेत धाडायला उद्युक्त केलं होतं. पण या अलाबामाची जमीनच इतकी निकृष्ट की कसलं पीक म्हणून निघतच नव्हतं. चाऱ्याअभावी दुभत्या जनावरांची जोपासना आणि पैदास योग्य प्रकारे होत नव्हती. आणि हे असं असताना अर्धपोटी मुलांनी शाळेत यायचं कशाच्या जोरावर? यक्ष प्रश्न होता अगदी. या प्रश्नाची उकल करण्यासाठी, विनाशाच्या गर्तेकडे वेगानं खेचल्या जाणाऱ्या अलाबामाला वाचवण्यासाठी, भुकेच्या खाईत सापडलेल्या आपल्या दलित बांधवांना वर खेचण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने ही परिस्थिती हाताळू शकणारा एखादा समर्थ मदतनीस डॉक्टर वॉशिंग्टन यांना हवा होता. वेळीच उपाययोजना झाली नाही तर तिथले लोक, तिथलं धान्य, तिथली जमीन इत्यादी सारं नष्टप्राय होणार होतं. यातच भर म्हणून की काय, अवेळी पडलेल्या मुसळधार पावसानं शेतात फुललेल्या कपाशीच्या बोंडांचा लगदा केला होता. संकटं कशी हातात हात घालून आली होती, सारीकडून पाश आवळत आणत होती. डॉक्टर वॉशिंग्टन विचार करत होते. एकाएकी त्यांना आठवलं, त्यांच्या आयोवामधील एका भाषणाच्या वेळी त्यांचं अभिनंदन करताना एका श्रोत्यानं त्यांना म्हटलं होतं, आणखी एक सुशिक्षित मुक्त मानवाशी हस्तांदोलन करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत एवढं खरं. डॉक्टर वॉशिंग्टन विनयाने उत्तरले. सगळेच तुमच्यासारखे नाहीत. तुमच्या तोडीचा फक्त एकच, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. मी हे नाव कसं ऐकलं नाही? तो एक निग्रो तरुण आहे. आयोवा स्टेट कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर आणि बॅक्टेरियल बॉटनी या विषयाचा तज्ज्ञ म्हणून अध्यापन करतो, त्या श्रोत्यानं माहिती पुरवली. एक निग्रो कृषीतज्ञ आयोवा स्टेट कॉलेजात प्राध्यापक? हो, आणि काय सांगू, तो लाकडाच्या भुशात सुद्धा धान्य रुजवून दाखवतो. आता डॉक्टर वॉशिंग्टन त्या कृषीतज्ञ जॉर्जच्या बद्दल विचार करीत होते. त्यांना मनोमन खात्री वाटत होती की हाच कार्व्हर काहीतरी उपाय योजू शकेल. पण त्याला इकडे आणावं कसं?
तो होता उत्तर अमेरिकेच्या समृद्ध जीवनात वावरणारा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक, मानपरात मिळवून भरपूर वेतनावर काम करणारा. अशा व्यक्तीला या सदैव अडचणीत असणाऱ्या संस्थेत बोलावणं, मदतीची हाक देणं त्यांना प्रशस्त वाटत नव्हतं. डॉक्टर वॉशिंग्टन पुन्हा पुन्हा विचार करत होते, पण आता या अलाबामाच्या मातीतून केवळ विटांखेरीज काहीही पैदा करू शकत नाही असं दिसल्यानंतर त्यांनी धाडस करून जॉर्ज कार्व्हरला पत्र पाठवलं. पत्रात त्यांनी अलाबामाची सारी कहाणी वर्णिली. आपली स्वप्न प्रत्यक्ष उतरवताना उभ्या ठाकलेल्या अडचणी विशद केल्या. आपल्या प्रयत्नांना पडत असलेल्या मर्यादा, वाढत्या गरजा या साऱ्यांची कल्पना दिली. आणि शेवटी लिहिलं, मी तुम्हाला पैशाचं, उच्च पदाचं वा कीर्तीचं आमिष दाखवू शकत नाही. पहिल्या 2 गोष्टी तुम्ही उपभोगीतच आहात. शेवटची तुम्ही कुठेही मिळवू शकाल यात मला शंका नाही. मी तुम्हाला या गोष्टी सोडायला सांगत आहे, त्यांच्याकडे पाठ फिरवायला विनवत आहे. त्यांच्या बदल्यात मी तुम्हाला काम, अविरत कष्ट आणि शतकानुशतकं दारिद्र्यानं गांजलेल्या गुलामीच्या चिखलात रुतलेल्या दलितांना उद्धारून त्यांना सुजाण मानव बनवण्याची कामगिरी सोपवत आहे. 4 दिवसांनी हे पत्र जॉर्जच्या हाती पडलं. त्या पत्राच्या शिक्क्यावरून त्यानं ताडलं की हे फार दुरून, अगदी अमेरिकेच्या दक्षिण टोकाकडून आलेलं आहे. त्याने अधीरतेनं पत्र उघडून वाचायला सुरुवात केली. एका दमात ते वाचलं. नंतर प्रयोगशाळेतील आपलं काम आवरून तो बाहेर आला. एम्सच्या वेशीबाहेरच्या आपल्या नेहमीच्या एकांत स्थळी पोचला. खिशातून ते पत्र काढून शांतपणे पुन्हा एकदा वाचलं. वाचून झाल्यावर 2 क्षण विचार केला. खिशातून छोटीशी डायरी काढून तिचं एक कोरं पान अलग केलं. त्या पानावर 3च शब्द खरडले, मी येत आहे. खाली सही. बस इतकंच. तारीख नाही, वार नाही, प्रश्न नाही, शंका नाही. त्याचं मन कसल्याशा आवेगानं भरून आलं. त्याच वेळी एक अनामिक मनःशांती त्याला जाणवत होती. तो तसाच पोस्ट ऑफिसात गेला. पोस्टाच्या पाकिटावर डॉक्टर वॉशिंग्टन यांचा पत्ता लिहून ते चिठोरं त्या पाकिटात सरकवलं. पाकिट चिकटवलं आणि पोस्टाच्या पेटीत टाकून दिलं. शांत मनानं जॉर्ज परतला. प्रयोगशाळेत गेला आणि आपल्या नेहमीच्या कामाला जुंपला. MS पदवी मिळवल्यानंतर आयुष्यात कधी नव्हे एवढा आनंद त्याला झाला होता. पण या आनंदाला कुठेतरी बोच होती, निखळ समाधान नव्हतं. तळ दक्षिणेत त्याचे लाखो बांधव भुके कंगाल अवस्थेत जगत होते. ज्ञानप्रकाशात यायला धडपडत होते. जॉर्ज त्यांचाच होता. त्याला त्याचे ज्ञानबांधवांच्या उत्कर्षासाठी वापरायचे होते. मारियात त्यानं घालून दिलेली आण पुरी करायची होती. परमेश्वरानं त्याच्यासाठी कामाची आखणी करून ठेवली होती. देवाच्या मार्गदर्शनाखाली ते पुरं करायला हवं होतं. डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या महान कार्याची माहिती त्याला होतीच. त्यांची अनेक भाषणं वृत्तपत्रातून वाचायला मिळाली होती. वांशिक समस्येवर त्यांच्याकडे तोडगा आहे याचं समाधान जॉर्जला वाटत होतं. आता तोही त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला निघणार होता. पुष्कळ आठवडे त्यानं या पत्राबाबतीत मौन पाळलं, पण मनाचा निश्चय केल्याप्रमाणे तो वागत होता. आपल्या अवचित जाण्यानं कॉलेजच्या कामाचा विचका होऊ नये म्हणून त्यानं प्रथम जोखमीची कामं पार पाडली. आपल्या पश्चातही प्रयोगशाळेतील संशोधन कार्यात खंड पडू नये, आपल्या वाचून काही अडू नये म्हणून आपल्या मदतनीसांना कामं समजावून दिली. कामाचा आराखडा आखून दिला. सारं काही नीट मार्गी लागलं आहे, आपल्या जाण्याने काही अडणारं नाही याची खातरजमा झाल्यानंतर जॉर्ज प्राध्यापक विल्सन यांना भेटायला गेला. त्यांच्यासमोर डॉक्टर वॉशिंग्टन यांचं पत्र ठेवलं. त्यांनी ते वाचलं. जॉर्जनं त्यांना काय उत्तर धाडलं आहे हे प्राध्यापक विल्सन यांनी वाचले नसतानाही त्या उत्तराची कल्पना ते करू शकले. प्राध्यापक विल्सन गंभीर झाले. जॉर्जने न सांगताच त्याचा निर्णय त्यांच्या ध्यानात आला होता. त्यांच्या गंभीर मुद्रेचा अर्थ लक्षात घेऊन जॉर्ज म्हणाला, मी लिहून टाकलं. जॉर्ज, हे अटळच होतं, कधी ना कधी घडणारच होतं. विलक्षण उदास सुरात प्राध्यापक विल्सन बोलत होते. ते आज घडतं इतकंच. आम्ही पूर्णपणे जाणून होतो
की तुला फार दिवस आम्ही इथे अडकवून ठेवू शकणार नाही. माझ्या मागे संशोधन आणि प्रयोगशाळा यांच्या कार्यात खंड पडू नये म्हणून मी सारी व्यवस्था लावून ठेवली आहे. मदतनीसही तरबेज झाला आहे. मला वाटतं माझ्या जाण्यानं फारसं अडणार नाही. ते सारं खरं आहे, मलाही मान्य आहे. पण जॉश, तुझी जागा कोण घेऊ शकेल? नंतर ते दोघे मिळून संस्थेच्या अध्यक्षांकडे गेले. त्यांनीही डॉक्टर वॉशिंग्टन यांचं पत्र वाचलं. सारं काही समजून चुकल्याप्रमाणे ते म्हणाले, उदात्त ध्येयाकडे पाठ फिरवणं म्हणजे करंटेपणा आहे, मूढता आहे. ते तुला मानमरातब सोडायला विनवत आहेत, पण त्याच्या बदल्यात चिरंतन शाश्वत मूल्य जोपासण्याची सुसंधी तुला देत आहेत. आता नाकर्तेपणा नको. ज्यांनी जॉर्जचा हाती घेतला आणि भरल्या डोळ्यांनी वृद्धकंठाने म्हणाले, जॉर्ज, तुला आठवत असेल, यापूर्वी तुला एका कॉलेजने कृषी विभागावर नोकरी देऊ केली होती. त्यावेळी प्राध्यापक विल्सन यांनी काय उत्तर दिलं होतं? आम्हाला जॉर्ज असा हातचा घालवायचा नाही. त्याची जागा घ्यावी असा दुसरा कोणी आमच्या हाताशी नाही. जॉर्जसारख्या विद्यार्थ्याची किंमत आम्ही जाणून आहोत. हे शब्द कदाचित कौतुकाचे वाटतील, पण जॉर्ज त्या कौतुकाला पात्र आहे हे निश्चित. पण यावेळी आम्ही तुला अडवून ठेवू शकत नाही. तुझ्या जीवितकार्याची जाणीव आम्हाला आहे. संकुचित विश्वात अडकवून जखडून ठेवण्याचं पाप आम्ही करणार नाही. जा, देव तुझा पाठीराखा आहे. शुभस्य शीघ्रम. कॉलेजमध्ये त्याला निरोप देण्यात आला. या निरोप समारंभात प्राध्यापक विल्सननी विद्यार्थ्यांच्या वतीनं त्याला एक उत्तम प्रतीचा मायक्रोस्कोप भेट दिला. उत्तरादाखल बोलताना जॉर्ज गहिवरला. तो म्हणाला, आज मी जो काही आहे तो याच कॉलेजमुळे. त्यासाठी आणि या सुंदर अपूर्व भेटीसाठी मी तुमचा शतशः ऋणी आहे. हुशार आणि तल्लख जॉर्जला MS नंतर PhD मिळवणं कठीण नव्हतं, पण डॉक्टर वॉशिंग्टन यांचं पत्र हातात पडताच वैयक्तिक विकासाचा मार्ग सोडून जॉर्ज आपल्या बांधवांची सेवा करायला टस्कगीला निघाला. टस्कगी नॉर्मल अँड इंडस्ट्रियल स्कूल फॉर निग्रोज या संस्थेत डायरेक्टर अँड इन्स्ट्रक्टर इन सायंटिफिक ॲग्रिकल्चर अँड डेअरी सायन्स या पदावर त्याची नेमणूक झाली होती आणि पगार होता फक्त वार्षिक $1500. मित्रांनो, याच्या पुढचा भाग आपण उद्या बघूया. तोपर्यंत बाय बाय.